शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. गौरी राणे म्हणून आहेत, त्या ताईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर गौरीताई म्हणत होत्या, गेली 13 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे. गावाचं नाव सांगू नका बोलल्यात त्या. तर ताई म्हणत होत्या, 13 वर्षात पहिली 6 वर्ष खूप त्रासाची होती. खूप म्हणजे खूप त्रासाची होती म्हणतात. तर मी पहिल्यांदा ज्यावेळेला आईंच्या मार्गात आले, त्यावेळेला मी 12वीला होते म्हणतात. आणि 12वीचं महत्त्वाचं वर्ष होतं माझं. आणि भाऊ माझा शिकत होता, इंजिनिअरिंगला होता तो. तो आमच्यापासून लांब होता शिकायला. आणि मी एकटीच आई-वडिलांसोबत होते म्हणतात राहायला. आणि माझ्या वडिलांचं अचानक बायपास झालं त्या काळामध्ये म्हणतात. आणि त्यावेळेला पूर्ण फॅमिली खचली आमची म्हणतात. आणि त्याच काळात म्हणजे बाबांचं असं झालं आणि 1-2 महिन्यामध्येच आईचं अपेंडिक्सचं ऑपरेशनचं निघालं म्हणतात. आणि त्यामुळं ना भाऊ वगैरे आला माझा, पण मी खूप खचल्यासारखी झालेले होते म्हणतात. का तर भावाला खूप दिवस राहता येणार नव्हतं. त्याला जायलाच लागणार होतं. आणि मी हे सगळं कसं हँडल करणार? मी खूप लहान होते. म्हणजे महत्त्वाचं पण वर्ष होतं आणि माझं. त्यामुळे मी अशी कुठेतरी ना अशी डिप्रेशनमध्ये चालल्यासारखं वाटायला लागलं म्हणलं मला. की माझा अभ्यास नीट होईना, हे होईना आणि मन लागेना कशामध्ये. आणि माझी मैत्रीण ना एक खूप वर्षापासून म्हणजे आम्ही 8वी पासून मैत्रिणी होतो म्हणतात. कॉलेजमध्ये पण आम्ही एकत्रच. आणि त्यामुळं मला खूप वर्ष माहिती होतं ती आईंचं करते म्हणून. आणि ती बोलायची पण आमच्या ग्रुपमध्ये, चला आईंचं करूया आपण सगळेजण, भजनाला जाऊया. आम्ही तिघी-चौघींचा ग्रुप होता आमचा. तर भजनाला वगैरे जाऊया, थोडंसं करत चला आईंचं वगैरे, असं ती मला बोलायची म्हणतात. पण आम्ही काही तितकं लक्ष द्यायचं नाही तिच्या बोलण्याकडं. पण तिची पूर्ण फॅमिली आधीपासून मार्गात असल्यामुळे ती लवकर मार्गात आलेली होती म्हणतात. माझं त्यावेळेला अशी सिच्युएशन झालेली होती, की ह्यातनं मन समाधान तर होत नव्हतं म्हणतात. मनाला समाधान तर नाहीच नाही घरी आजारी असल्यामुळं. आणि खूप वडिलांचं हे वाटायला लागलेलं होतं. त्यावेळेला मला जाणवलं की आजारपण हे घरात किती मोठे-मोठे प्रॉब्लेम्स, का तर त्याच्या आधी इतकं मोठं आजारपण कधी आम्ही बघितलेलंच नव्हतं म्हणतात. का तर माझी आजी-आजोबा वगैरे ह्यांचं पण आजारपण आम्ही कधी नाही बघितलेलं. म्हणजे मी लहान असतानाच आजी-आजोबा वारलेले होते म्हणतात. ते मी असेन 3रीला वगैरे, 2री-3रीला त्यावेळेला इतकं सगळं कळत नव्हतं म्हणतात. भाऊ थोडासा मोठा होता. पण मी 2री-3री असताना आजी-आजोबा दोघं पण एकाच वर्षात गेलेले होते. त्यामुळं असं कधीच बघण्यात आलं नाही म्हणतात. आणि आमच्या आईचे इकडचे आई-वडील वगैरे एकदम ठणठणीत म्हणतात. त्यांचा पण मी 12वीत जाईपर्यंत नंतर माझ्या वडिलांनंतर कितीतरी वर्षानं आजीला वगैरे त्रास झालेला मी बघितला म्हणतात. नाहीतर कधीच तिकडचं पण कधी आजी-आजोबा कधी आजारी नसायचे म्हणतात. त्यामुळं ह्या असल्या गोष्टी कधी बघण्यात नव्हत्या म्हणतात. आणि जवळच्या माणसाचं असं हे झाल्यामुळं खूप डिप्रेशनमध्ये चाललेले होते म्हणतात मी. असं कुठेतरी मलाच असं वाटायला लागलेलं, की मी मानसिकदृष्ट्या मीच ढासळायला लागले का काय? असं ते कुठेतरी व्हायला लागलेलं होतं म्हणतात. आणि मग अशामध्ये म्हणतात मला माझ्या मैत्रिणीनं बोलली, "थोडंसं आईंचं कर बघ, तुझ्या वडिलांना लवकर बरं वाटेल. नामस्मरण वगैरे सुरू कर जरा घरी." वगैरे असं तिनं बरंच सांगितलं. आणि तुझ्या अभ्यासासाठी बालोपासना सुरू कर. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये मन लागत नाही किंवा अभ्यासावर परिणाम होईल, मार्क्सवर परिणाम होईल वगैरे. ती बोलली, की आपल्याला मार्क्स वगैरे चांगले पाहिजेत, पुढं आपल्याला ॲडमिशन वगैरे व्हायला पाहिजे व्यवस्थित वगैरे. तर तू लक्ष दे अभ्यासाकडे वगैरे. तर बालोपासना करत जा. मग मी काय माझ्या स्वतःसाठी तर त्यावेळेला उपासना अजिबातच सुरू केली नाही म्हणतात. मी जी काय असेल ते माझ्या आई-वडिलांसाठीच सुरू केलेली होती. का तर मला म्हणजे ते व्यवस्थित राहू देत.
मला ह्याच्या पलीकडे महत्त्वाचं काही वाटत नव्हतं त्या काळामध्ये म्हणतात. आणि खूप बहीण-भावांनी आम्ही खूप वाईट दिवस बघितले. आई-वडील व्यवस्थित असतील, तर आपण किती मस्त जीवन जगू शकतोय. आणि आई-वडील जर म्हणजे तो आधार जर कुठेतरी कमकुवत झाला, तर किती भयानक परिस्थितींना तोंड द्यावं लागतंय, हे त्यावेळेला मला जाणवलं म्हणतात. पण ना ज्यावेळेला तिनं सांगितलं आणि त्या काळात काहीही करायची माझी तयारी होती म्हणतात. मी ना 1-2 ठिकाणी ज्योतिषी, त्याच्यानंतर ते काही-काही बघतात वगैरे त्यांच्याकडे पण जाऊन आलेले होते म्हणतात. तर त्यांनी पण उपाय वगैरे सांगितलेले ते पण मी करत होते घरासाठी, म्हणजे माझ्या वडिलांना बरं वाटावं वगैरे म्हणून. बऱ्याच जण कोण-कोण काय-काय सांगतंय, मी असंच ज्योतिषांकडे वगैरे पण जाऊन आलेले होते. ते पण उपाय करत होते. त्याच्यानंतर मावशी वगैरे काही सांगायची, अशी नजर काढून टाक, तशी नजर काढून टाक, घराची काढ, आईची काढ, आईची काढ, बाबांची काढ. ते सगळं पण मी करत होते म्हणतात. आईंच्या ह्याच्यामध्ये मी फक्त ते तेवढ्यासाठी हे केलं म्हणतात, की लवकरात लवकर बाबांना बरं वाटू दे. आणि मी बोलले, की मी नामस्मरणाला सुरुवात करेन. माझ्या मैत्रिणीला बोलले, "तुझ्या आईंना सांग लवकरात लवकर आईला माझ्या सॉरी बाबांना माझ्या बरं करू देत आणि मी अगदी जीवनभर त्यांचं करत राहीन." असं मी बोलले म्हणतात. जीवनभर अगदी मी करत राहीन. माझ्या बाबांना तेवढं व्यवस्थित बरं करू देत. आणि तुम्हाला सांगू, मी नामस्मरण करायला सुरुवात करेन असं तिला बोलले. आणि तिला म्हटलं, "तू नक्की प्रार्थना करशील ना?" तर ती म्हटली, "अगं मी करेनच." आणि तिनं खरंच ती मला बोलली, "मी तुझ्या बाबांसाठी जोपर्यंत बाबा बरे होत आहेत तुझे, तोपर्यंत रोज एक माळ मी करेन तुझ्या बाबांसाठी सुद्धा. पण तू पण केलं पाहिजेस." तर मी तिला बोलले, "मी 1 तासाचं नामस्मरण करेन." ते अगदी सहजपणे बोलून गेले, पण मला नंतर असं वाटायला लागलं, मी का असं बोलले? मी का हे मागितलं? असं मला वाटायला लागलं म्हणतात. कारण परीक्षा खूप व्हायला लागल्या. बाबा एकदम छान झाले म्हणतात. एकदम व्यवस्थित नंतर अगदी बरे झाले. त्या गोष्टीनं आम्हाला हे शिकवलं म्हणतात, की शरीर किती महत्त्वाचं आहे आणि आपण ते कशा पद्धतीनं जपलं पाहिजे. ह्याच्यावरती पण एक मी व्हिडिओ बनवणार आहे. का तर एका ताईंनी मला विचारलेलं आहे. त्यांचा आणि माझा कॉल झाला, तर त्या म्हणत होत्या, की मी शेतकरी फॅमिलीतली आहे. मी करते म्हणजे शेतकरी आहेत म्हटल्यावर दिवसभर तर काम एक्सरसाइज होतच असणार शरीराची. हे अनुभवातलं नाही आहे. तर कुणीतरी म्हणशील अनुभवात. म्हणजे त्या ताई सांगत होत्या. हे आता निघालं म्हणून माझ्या एकदम डोक्यात आलं. तर त्या बोलत होत्या, बरेच जण असं ऐकतात, तर त्या प्रत्येकाची काहीतरी मतं असतात. मला काहीतरी सांगतील कोणतरी, तुम्ही पण सांगा ताई, म्हणून मी हे सांगायला लागले. तर त्या म्हणत होत्या, माझं सकाळी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम चालूच असते म्हणतात. शेतीचं काम वगैरे त्या करतात आणि बाकी सगळं चांगलं आहे म्हणतात. माझे सासू-सासरे पण आईंच्या मार्गातले. मला बरेच वर्ष कर म्हणत होते, मी करत नव्हते म्हणतात. या 2 वर्षात मी करायला लागले म्हणतात. पण ना तब्येतीच्या सारख्या तक्रारी निघायला लागल्यात. मग त्यांनी असं म्हणत होत्या काहीतरी बाहेरचं वगैरे किंवा असं अंगात वगैरे येणं वगैरे. तर मी म्हणजे कुणाला काय वाटतंय तुम्ही तुमची मतं मांडू शकताय, त्या विचारत होत्या. तर मला तर असं वाटतंय, की देव अंगात येण्यासाठी आपली खूप उपासना पाहिजे आणि देव अंगात आला तर त्या व्यक्तीला त्रास कसा होईल? मला तर वाटतंय देव अंगात फक्त संतांच्याच येत असेल. म्हणजे मी मी म्हणते. मला बाकीचं ह्यातलं काही एवढं जास्त माहिती नाही. अ, देव अंगात येणं वगैरे. मला तर असं वाटतंय का तर देव अंगात जर आला तर त्या व्यक्तीला त्रास नाही व्हायला पाहिजे किंवा नाही होणार. मला तर असं वाटतंय. बाकी काय आहे, काही नाही. आता आईंना माहिती अ, किंवा मला नाही माहिती. मी तर तेच सांगितलं, मी तेच म्हणेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का तर देव अंगात येण्यासाठी आपली तेवढी खूप श्रद्धा, खूप भक्ती आणि खूप काहीतरी उच्च कोटीची आपली पुण्याई पाहिजे असं मला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करणी बाधा वगैरे हे ते प्रकार मी ह्या गोष्टींसाठी मला मान्य आहेत. मी हे म्हणायला लागले. का? तर जशी पॉझिटिव्ह गोष्टी असतात, जशा सकारात्मक गोष्टी आहेत, तशाच नकारात्मक गोष्टीसुद्धा असतात. तर मला हे वाटतंय. पण आपल्या उपासनेच्या पुढं ह्या गोष्टी गौण आहेत. का तर
आपली उपासना जर म्हणजे आपल्याला वाटतंय की असं काहीतरी आहे बाबा निगेटिव्हिटी किंवा काहीतरी असं आहे, तर जेवढ्या पद्धतीनं ती निगेटिव्हिटी आपल्या इथं कार्य करते, त्याच्यापेक्षा जास्त उपासना घडली, तर नक्कीच त्या निगेटिव्हिटीला परतावं लागतंय. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की खूप, 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 खूपच जास्त आहे, तर तेवढीच त्याच्या दुप्पट तुमची सेवा, उपासना झाली पाहिजे. जर तुम्हाला वाटते की 80% आहे, तर 100% तुमच्याकडनं उपासना झाली पाहिजे. म्हणजे अगदी क्षणाक्षणाला त्रास आणि क्षणाक्षणाला तुम्हाला हे व्हायला लागलंय, तर मला तर वाटतं तुमची 5, 6, 7 तासाची उपासना घडली पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगते, बऱ्याच भगिनी यातनं बाहेर पडलेल्या आहेत. फक्त उपासनेच्या जोरावर. फक्त प्रातस्मरण, सायंस्मरण सगळं त्यांनी सुरू केलंय. प्रातस्मरण, सायंस्मरण, नामस्मरण वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी चालू केल्या आणि तेवढ्या उपासनेच्या बरोबर आणि मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखाद्या व्यक्तीनं आपलं वाईट केले म्हणून त्याचं पण वाईट करायला मी कुठेतरी जातो, हे आईंच्या मार्गात चालत नाही. मी तुम्हाला खरं सांगते, हे चालत नाही. भले ती व्यक्ती कितीही क्रूर असू दे पुढची, कितीही वाईट असू दे, आपल्याला आईंनी हेच शिकवलंय की आपलं चांगलं आपल्याला करून घ्यायचं आहे, पण कुणाचं वाईट करायचं नाही. भले ती व्यक्ती आपलं वाईट करणारी असली तरीसुद्धा तिला सोडायचं आणि पुढं जायचं. हे आईंनी आपल्याला शिकवलेलं आहे. तर मी त्यांना बोललेले आहे की म्हटलं उपासनेचा जोर, तर त्या म्हणत होत्या असं काहीतरी वाटतंय मला बाहेरचं वगैरे. तर तसं काही वाटत असलं तर मी बोलल्या त्यांना की जर तुम्हाला 50% वाटत असेल, तर तुम्ही 70-80% उपासना केली पाहिजे. म्हणजे जितकी जास्त उपासना वाढेल, त्या म्हणत होत्या की उपासना करायला लागले की त्रास होतोय. हे होणार. हे जे पण लोकं करायला सुरुवात करतील आणि खरंच निगेटिव्हिटी असेल काहीतरी, करणी-बाधा वगैरे असे प्रकार असतील, तर तुम्हाला त्रास होणार तुम्ही उपासना करताना आणि तुम्हाला असं वाटणार की ते उपासना नको, बंद करून टाकू. हे मी सांगते तुम्हाला. तर त्यावेळेला बंद न करता जास्तीत जास्त, हां, मग मला ह्यातनं पण त्रास होणार आहे, ह्यातनं पण त्रास होणार आहे, ह्यातनं पण काहीतरी व्हायचं आहे, त्यातनं पण. तर उपासना करत काय व्हायचं आहे ते होऊ दे. उपासना सोडू नका. जास्तीत जास्त वाढवा. प्रातस्मरण करा, सायंस्मरण करा, नित्योपासना करा, बालोपासना करा, सगळ्या उपासना करा. नामस्मरण सतत करा. जर खूप जास्त म्हणजे खूप जास्त संकटावर संकट, हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, असं जर होत असेल, सगळ्या उपासना सुरुवात करा. बघा 1-1.5 वर्ष आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं, पवित्र ठेवा मन. का तर हां, बऱ्याच वेळेला होतोय, आपण माणूस म्हणून जन्माला आलो. खूप राग येतोय, की ह्यांनी इतकं वाईट केलंय माझं, तर ह्यांचं असं होऊ दे, तसं होऊ दे. रागात माणूस बोलून जाते. पण आपण करायचं नाही. हां, आपण साधे सामान्य आहे म्हटल्यावर कधीतरी आपल्या तोंडातून जाते रागानं, की असं होऊ दे त्याचं, तसं होऊ दे, मरू देत तिकडं. असं होतंय. पण आपण करायला जायचं नाही. थोड्या वेळानं उठून आणि माफी मागा आईंची, की "आई, मी असं बोलले, पण आता काय करू? मला पण त्रास होतोय म्हणून मी बोलले, पण माझ्याकडनं असलं कधी काही बोलणं सुद्धा होऊ नये." मी तुम्हाला खरं सांगते, बघा 1-1.5 वर्ष करून बघा, खूप चांगले रिझल्ट येतील. खूप चांगले येतील नाही, येणारच. मी तुम्हाला खरं सांगते, हे अनुभवाच्या ह्याच्यातून वेगळं आहे झालं. तर त्या ताईंना त्या म्हणत होत्या, माझं मान दुखते, खांदा दुखतोय, कधी हे दुखतंय, कधी ते दुखतंय असं. तर मला असं वाटतंय की खूप जास्त काम करत असल्यामुळं, आता शेतीत त्या काम करत होत्या त्यावेळेला पण त्या शेतात होत्या. तर वाकून वगैरे काम केल्यामुळं पण मान वगैरे दुखत असेल, हात सारखं भार एकाच हातानं काहीतरी करत असल्यामुळं पण हात दुखत असेल. ह्या पण गोष्टी असू शकतात. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी खूप जास्त मनावर ताण घ्यायचा नाही. खूप म्हणजे एक-एक गोष्टींचा एक-एक लेडीज किंवा कुणी खूप जास्त ताण घेतला तरी पण असं होतंय, असं होतंय, असं खूप जास्त हे केलं तर ते खूप जास्तच आपल्याला वाटायला लागते. या पण गोष्टी आहेत. त्यामुळं खूप ताण नाही घ्यायचा कुठल्या गोष्टींचा. सगळ्या गोष्टी आईंवर सोडायच्या. उपासना करायची. तुम्हाला काय करायचं तिकडं करा. तुमचं तुम्ही बघून घ्या. आम्हाला काय करायचं? आम्हाला तुम्ही उपासना करायला सांगितली, आम्ही उपासना करणार. हे तत्त्व ठेवा. खूप लवकर चांगले रिझल्ट येतील. मी त्यांना बोलले आणि तुम्हाला आणि दुसरं काही वाटत असेल, तर त्यांना उपाय सांगा. त्या बोलल्या, की बरेच जण आहेत उपासना करणारे वगैरे, तर खूप चांगलं-चांगलं काहीतरी सांगतील मला कमेंटमधून. तर नक्की सांगा तुम्हाला कोणाला काय वाटत असेल ते.
तर अनुभवाकडे येते, सॉरी. त्यांनी सांगितलं म्हणून मी सांगितलं, विचारायला सांगितलं म्हणून मी सांगितलं. तर हां, ताई म्हणत होत्या, काय माझ्या डोक्यातून गेलं. अरे बापरे! अरे बापरे! काय बरं मी कुठं होते? असं कोणतरी समोर पाहिजे म्हणजे सांगायला, की असं इथं होतीस तू. हां, त्या म्हटल्या नामस्मरणाला मी सुरुवात केली आणि माझे बाबा खरंच छान झाले, चांगले झाले. माझे बाबा नीट होईपर्यंत माझी मैत्रीणसुद्धा एक जप त्यांच्यासाठी करत होती म्हणतात, नामस्मरण करत होती. आणि माझे बाबा अगदी व्यवस्थित झाले, हे झाले आणि त्याच्यानंतर मात्र म्हणतात, माझ्या इतक्या परीक्षा घेतल्या आईंनी, भयानक परीक्षा घेतल्या आणि मला असं वाटायला लागलं की मी का म्हणून हे मी असं का म्हटलं असेल? मी मी पण माझ्या फ्रेंडसारखं असं म्हणायला पाहिजे होतं, की माझे बाबा बरे होईपर्यंत मी नामस्मरण करेन. म्हणजे माणूस किती देवाला सुद्धा एखाद्या डॉक्टरप्रमाणे, की तुझी गरज आहे तोपर्यंत बाबा तुझं करतो, तुझी गरज संपली की जा तुझं तू कुठं अ, वैकुंठाधिपती असू दे, नाहीतर तो कैलासाधिपती असू दे, कोण पण असू दे, तुझं तू तुझ्या मार्गाने जा. असं म्हणायला आपण तयार होतोय, म्हणत होत्या ताई. पण मला खूप हे झालं म्हणतात, खूप त्रास झाला तसा. आता त्या ताई बोलत होत्या ना तसंच, की मी उपासना आता 2 वर्ष झालं करायला लागले आणि मला खूप त्रास व्हायला लागलाय. त्या ताई पण आता म्हणत होत्या तशाच. तशाच ह्या पण ताई म्हणतायत, म्हणत होत्या, की ते 5-6 वर्ष खूप खूप त्रासाचे होते म्हणतात. मला असं वाटत होतं, की का मी आईंचं कुठनं मला सुचलं आणि मी हे सुरू केलं. असं मला झालेलं म्हणतात. काय होतं माहीत नाही. पण नंतर 6 म्हणजे अ, ते बाबांचं झालं म्हणतात. त्याच्यानंतर मला मार्क्स पण कमी आले. मी बालोपासना नंतर सुरू केलेली होती म्हणतात मैत्रिणीच्या सांगण्यावरून. म्हणजे बाबा बरे व्हायला लागल्यावर मला कुठेतरी होप आलं म्हणतात आणि मी बालोपासना पण सुरू केली. पण मार्क्स पण खूप खूप कमी आले म्हणतात. मला पाहिजे तशा पद्धतीने मला ॲडमिशन मिळालं नाही म्हणतात. मला इंजिनिअरिंगला घ्यायचं होतं. मला ॲडमिशन मिळालं नाही. बाबांच्या ह्याच्यामध्ये खूप पैसा गेलेला होता म्हणतात. मला काही करता आलं नाही म्हणतात. असं वाटत होतं डॉक्टरकी किंवा इंजिनिअरिंग असं दोन्हीपैकी एक काहीतरी करावं. दोन्हीकडं मला काहीच ते करता आलं नाही म्हणतात. आणि मी परत आणि त्याच्यानंतर ना असं आमची म्हणजे फायनान्शियली पण आम्ही खूप खाली आलो नंतर म्हणतात. थोडंसं का तर भाऊ पण थोडा हे झाल्यानंतर त्याचं त्यानंच ते त्याचंच तो का बघायला लागला वगैरे अशा गोष्टी झाल्या. त्या गोष्टींमुळे मानसिक त्रास सुरू झाला, की भाऊ पण आपल्याला साथ देत नाही आहे. आई-वडिलांनी एवढं केलं. आई-वडिलांकडे पण दुर्लक्ष करायला लागला. त्या गोष्टींचा खूप मानसिक त्रास व्हायला लागला म्हणल्या. मावशी इतकी चांगली होती माझी, पण मावशीशी आईचं काय बिनसलं म्हणतात काही माहीत नाही आणि खूप फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम सुरू व्हायला लागले आणि पैसा कमी झाला ना, खूप नाती लांब-लांब जायला लागतात म्हणतात. त्यावेळेला एवढी परिस्थिती हे होती. पण ना माझ्या बाबांना वगैरे खूप अडचणी यायला लागलेल्या होत्या म्हणतात पैशाच्या. आधी जी चांगली नाती होती ती नंतर बिघडायला लागली म्हणतात. आणि मग मला असं वाटायला लागलं, की मी का करायला लागले? मी माझ्या मैत्रिणीला पण म्हटलं, "का मी तुझं ऐकून हे करायला लागले? तुझ्या आईंना दिसत नाही का गं? मला खूप त्रास होतोय" वगैरे. ग्रॅज्युएशन वगैरे माझं मी कॉमर्समधून केलं म्हणतात आणि परत मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं. खूप मला वाईट वाटायचं म्हणतात आणि माझ्याबरोबरच्या मी पण इंजिनिअरिंगला वगैरे घेऊ शकणारे होते म्हणतात. पण नाही मला घेता आलं. आणि सगळ्या मुली इंजिनिअरिंगला वगैरे मी खूप खूप मला वाईट वाटायचं म्हणतात. खूप रडू यायचं मुलींकडे बघितलं की माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे बघितलं की. तर ना माझी मैत्रीण कायम म्हणायची, "आईनी तुझ्यासाठी अगं यातनं खूप काहीतरी चांगलं निवडलं असेल आणि तू नको खूप त्रास आता तुला नको इंजिनिअरिंगला वगैरे घेतलंस किंवा डॉक्टरकीला वगैरे घेतलं असतंस. खूप तुला काहीतरी त्रास झाला असता. खूप म्हणजे आता असंच तर नाही ना सगळं हे होत. खूप त्रास झाला असता म्हणून कदाचित आईने तुला साधं ह्यातनंच बावी तुझं खूप चांगलं होणार आहे. अशा पद्धतीनं काहीतरी असेल म्हणून आईने तुला खूप डोक्याला त्रास करून घेऊ नको आता शिक्षणाचा असं वाटलं असेल आईनं.
ती असं मला समजवायची, पण मी तशा पद्धतीने विचार करायचीच नाही. इतकी रडायची मी आणि बाबांना पण खूप वाईट वाटायचं. त्यांना पण कळायचं, की ही कुठेतरी मन मारून तिनं कॉमर्सला ॲडमिशन वगैरे घेतलंय वगैरे. नंतर सगळी साईड वगैरे बदलली आपल्या मुलगीनं वगैरे. ह्याचा खूप त्यांना आतून त्रास व्हायचा म्हणतात. आणि अ, आई तुम्हाला सांगू म्हणतात सारखी म्हणजे असं ना चिंतेत असायची कुठल्यातरी की मुलगा असं का वागतोय ह्या गोष्टीच्या खूप चिंतेत. मुलगा असा आपल्याशी वागतोय, खूप लक्षच देत नाहीये, हे करत नाहीये आणि बहिणीचं तिला खूप आणि आपल्या नवऱ्याचं असं झालंय. त्यामुळे हे खूप तिला हे तरीसुद्धा मी 6 वर्ष तशीच काढली म्हणतात. 6 वर्ष मी तशीच काढली म्हणतात. हे करत म्हणजे असं टेन्शनमध्ये आई-वडिलांना सांभाळून घेण्यात, समजावून सांगण्यात आणि त्यांना समजवण्यात ना मीच कधी-कधी खूप कमकुवत व्हायची. पण बालोपासना आणि 1 तासाचं नामस्मरण ही सेवा माझी सतत 6 वर्ष सुरू होती. कदाचित ती 6 वर्ष आईंनी मला तयार करून घेतलं प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. आता मी इतकी स्ट्राँग झाले ना म्हणतात, की फायनान्शियली काही वाईट आता तर येणारच नाही म्हणतात. पण जरी आलं काहीतरी, तरी पण खूप सक्षम केलं आईंनी मला त्या गोष्टीसाठी सुद्धा. फायनान्शियली पण खूप सक्षम केलं. त्या गोष्टी जर त्यावेळेला झाल्या नसत्या कदाचित आत्ता असं वाटतंय म्हणतात, त्यावेळेला त्या गोष्टी जर कदाचित झाल्या नसत्या, तर मला कळलं नसतं म्हणतात, की ह्याची किंमत काय आहे? हे कधी समजलं नसतं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाती कशी दुरावतात वाईट परिस्थितीत, हे सुद्धा मला समजलं नसतं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आईंच्या मार्गात आले नसते. बरं आल्यावर सुद्धा जी संकटं आली तात्पुरतं मी केलं असतं आणि मी असं एवढे-एवढे दिवस करते असं बोलले असते. मी मग नंतर आईंना विसरून गेले असते. पण आईंचं करताना ही संकटं आली, ह्या गोष्टीचं वाईट वाटत होतं त्यावेळेला. पण आत्ता मला हे कळतंय म्हणतात, की त्यावेळेला ती जी संकटं आली, ती माझी परीक्षा बघण्यासाठी होती, की आई हिनं बोलले मी आयुष्यभर करेन माझ्या वडिलांना तुम्ही बरे केलं तर. मग हे खूप त्रास व्हायला लागल्यावर ही सोडते का? हे आईंना कदाचित बघायचं होतं. आणि मी माझ्या बोलले होते, की आयुष्यभर मी करणार, तर मग मी ते करणार. हे मी ठरवलेलं होतं म्हणतात. मग ती कितपत करते, खूप त्रास व्हायला लागल्यावर सोडते का, हे आईंना बघायचं असेल म्हणतात. पण ती 6 वर्ष खूप त्रासाची. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन वगैरे सगळं कंप्लीट झालं. त्याच्यानंतर मी म्हटलं, की परीक्षा द्याव्या आपण की म्हणजे सरकारी जॉबसाठी परीक्षा द्याव्या. तर परीक्षा देत होते म्हटल्या मी आणि तर होतच नव्हतं म्हणतात. होतच नव्हतं. फेलच. आणि मग ते असं वाटायचं की काय करावं आणि काय नको. आणि ना एकदा म्हणजे असंच मी बँकेच्या परीक्षेसाठी हे केलेलं होतं म्हणतात आणि त्यावेळेला मी खूप रडले म्हणतात आईंच्या समोर बसून बालोपासना झाल्यावर. म्हटलं, "आई तुम्ही आहे हे मला माहिती आहे. माझ्या वडिलांच्या बाबतीत तुम्ही खरं करून दाखवलं." आणि बऱ्याच वेळेला आपण असं पण दिवस यायचे म्हणतात, की म्हणजे असं काही लगेच गुरु पूर्ण परीक्षा घेतात म्हणजे काय आपल्याला पूर्ण वाऱ्यावर सोडतात असं नाही. त्या परीक्षांमध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला जाणीव करून देतात ताई म्हणत होत्या, की मी आहे तुझ्यासोबत. हे प्रत्येक वेळेला जाणीव पण करून देतात म्हणतात, जरी संकट यायला लागले. तर त्यामुळं कुठेतरी हे वाटायचं, की आई आहेत, पण का असं मग व्हायला लागलं असं. तर मग मी ना खूप रडलेले म्हणतात, खूप रडलेले. त्याच्यानंतर म्हणतात 2-3 परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला सांगू सिलेक्शन माझं झालं म्हणतात. सिलेक्शन झालं बँकेमध्ये मला जॉब मिळाला म्हणतात. त्यावेळेला इतका प्रचंड आनंद झालेला होता म्हणतात. इतका प्रचंड आनंद झालेला होता. काय मला करावं, काय नको असं झालेलं होतं म्हणतात. आणि त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी सिलेक्शन झालं त्या दिवशी गुरुवार होता म्हणतात. आणि मी इतकी आनंदले. वडिलांना ते इतका आनंद झाला. माझ्या आई-वडिलांनी सगळी सुखं ही नंतरची बघितली. ही सगळ्यात मोठी आईंनी केलेली कृपा आहे म्हणतात माझ्यावरती. मला माझे मिस्टरसुद्धा बँकेतलेच मिळाले म्हणतात. मी पण बँकेत जॉब करणारी
आणि अशा परिवारात, का तर माझ्या भावानं लक्ष देणं सोडलेलं होतं. त्यामुळे ना खूप मी आईना हीच प्रार्थना करायची, तुम्ही जॉब लावला ना. नंतर 6 वर्ष खरंच मी तुम्हाला सांगते म्हणतात, 6 वर्ष आईंनी खूप माझी परीक्षा घेतली. पण 6 वर्षानंतर ना, आज तागायत म्हणतात, इथून पुढचं मला माहीत नाही. पण आज तागायत आईंनी माझी परीक्षा न घेता फक्त मला सगळी सुख दिलेत म्हणतात. अशी भरभरून दिलेत, की मी धन्य झाले. इतकी इतकी सुखं भरभरून दिली म्हणतात. मला खूप वाईट वाटायचं, की मी मुलगी म्हणून जन्माला आले. आता माझ्या आई-वडिलांना लग्न झालं तर मला बाकी कुणाचं काही माहिती नाही म्हणतात. पण माझ्या नवऱ्यानं आज तागायत मला कधीही अडवलं नाही. तुझा भाऊ आहे, परत कुठल्या वाटण्या-बिटण्या निघाल्या तर मागायला येईल. पण तू तू का मग तू सगळं तूच का हे करते? असं कधीही नाही. माझ्या ह्याच्यामधला 75% मी आज तागायत माझ्या आई-वडिलांना देते म्हणतात. देते. मला कधीही कुणीही अडवलेलं नाही आहे म्हणतात इतक्या वर्षांमध्ये. आणि ना कधी कुणी अडवणार म्हणतात मला. हे माझ्या नवऱ्यानं दिलेला शब्द आहे मला म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप लवकर मी ना खूप प्रार्थना करत होते, ते मार्गातले नाही आहेत म्हणून. 3 महिन्याच्या आत माझा नवरा आईंच्या मार्गात आलेला होता म्हणतात लग्न झाल्यानंतर. या सगळ्या गोष्टी एवढी आईंनी नंतर भरभरून कृपा केली तुम्हाला काय सांगू म्हणतात. म्हणजे मुलासाठी वगैरे मी तयार नव्हते म्हणतात. मला आई-वडिलांना असं वाटत होतं, की मी लवकरात लवकर प्रेग्नंट राहावं वगैरे. त्यांच्या पण आणि माझ्या पण. पण ना मी तयार नव्हते त्या गोष्टीसाठी लवकर. तर त्यासाठी मी तयार नव्हते. त्यासाठी माझी आई सारखी माझ्या पाठीमागे लागलेली होती. पण ना तुम्हाला सांगू आईनी एवढी कृपा केली, एवढी कृपा केली, की 2 म्हणजे मला स्वतःला वाटत होतं 2-2.5 वर्ष खरंच मला प्रॉब्लेम येत होता म्हणल्या. आणि आई-वडील तर नाही आणि माझ्या आतून खूप इच्छा होती, की नको लवकर. असं माझी खूप इच्छा होती म्हणतात. आणि आईंनी ती कृपा केली म्हणतात. ज्यावेळी मला असं आतून खरंच वाटायला लागलं 2.5-3 वर्षानंतर, की आई आता मला पण वाटतंय असं होऊ दे. आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यात मी प्रेग्नंट पण राहिले. असं एवढी लगेच कृपा, एवढी छान मुलं झाली. सगळं आईंच्या कृपेनं एवढं छान झाले आता म्हणतात. आणि आता मी हेच मागते, आई खूप सेवा करून घ्या. खरं आता परीक्षा कृपा करून घेऊ नका कुठल्या. तर खूप छान वाटतंय म्हणतात. आता ज्यावेळेला भगिनींचे ते अनुभव येतात ना, खूप छान वाटतंय. आता कदाचित त्या ताईंशी मी जे बोलले त्यांच्यासाठीच हा अनुभव कदाचित आईंनी आज पण तो शेअर केला असावा. का तर त्या हेच बोलत होत्या, 2 वर्ष झाले मी मार्गात आले म्हणून त्या ताई बोलत होत्या. आणि खूप त्रास व्हायला लागलाय त्यावेळेपासून. कदाचित तो अनुभव म्हणून त्यांच्यासाठीच शेअर केला असावा. त्या ताई हेच म्हणत होत्या, जे पण नवीन आलेत, खूप त्रास होत असेल ना, तर तग धरून राहा. गुरु म्हणजे परीक्षा घेतच आपल्याला खूप काही गोष्टी आणि शिकवून जातात. आणि एकदा त्यांची कृपा संपादन केली, की परत मागं वळून बघायला लागत नाही. मग ती कृपा आपल्याला प्रत्येक गोष्टीतून म्हणजे तारत नेते. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना हवे आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.